नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण इथे मी एक ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि एक घेतलेली आहे आटा बॅग घेतलेली आहे मोठ्या साईजची, म्हणजे 5 किलोची असते ना ती आटा बॅग घेतलेली आहे। त्याच्याऐवजी तुम्ही गोणी सुद्धा वापरू शकता। तर व्यवस्थित अशी मी स्वच्छ धुवून वगैरे घेतली आहे। दोन्ही साईड पण सारखं कट करून घेतलेला आहे। तर आपण अगोदर काय करायचं आहे, याच्यामध्ये बघा हा जॉईंट असतो ना, हा आपण कट करून घेऊ। खूप सुंदर अशी वस्तू तयार होणार आहे, त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सारखं कट करून घ्यायचं। आता याचं माप तुम्हाला दाखवते मी। बघा सुंदर असा एक मोठा पीस तयार झाला आहे। आता याची उंची बघा किती आहे, 24.5 इंच आहे। उंची 24.5 इंच आहे आणि जी रुंदी आहे ती आहे 16 इंच आहे बघा इथं। तर आपल्याला एक 16 इंचची एक चेन घ्यायची आहे। या साईजचा आपल्याला तुम्ही अस्तर असेल तर अस्तर पण घेऊ शकता, पण या ठिकाणी मी बघा याचंच कापड वापरणार आहे, ब्लाउज पीसचं डबल करून ना। या आजच्या साईडला पण हे वापरणार आहे। याचे काटा आपण कट करून देऊ। इथे बघा डबल फोल्ड कापड घेतला आहे मी। थोडस एक्स्ट्रा ठेवा की नंतर आपण कट करू उरलं तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता। हे कापड आहे ते आपण असं ठेवायचं आहे। मध्ये अशी टाकायची पिशवी। इथं आपण बघा अशा कडेने शिलाई मारून एक मस्तपैकी एक पीस तयार करून घ्यायचा आहे। तर मी पूर्ण शिलाई वगैरे मारून घेते आणि तुम्हाला दाखवते। आता या ठिकाणी बघा आपण व्यवस्थित तुम्ही पिना वगैरे लावून घ्या आणि कडेकडेने शिलाई वगैरे मारून घ्या, अशा आडव्या आणि उभ्या। या पद्धतीने तुम्हाला दाखवते बघा। तुम्ही या ठिकाणी गुंजा सुद्धा वापर करू शकता। मग इथं मी आटा बॅगचा वापर केलेला आहे। याच्यावर सुद्धा खूप सुंदर अशी शिलाई बसतात। पूर्ण आपल्या कापडाला पूर्ण शिलाई मारून घ्यायचा। शिवताना आपलं ते इकडं तिकडं होणार नाही, फिनिशिंग वगैरे छान येते बघा। मॅचिंगचा द्वारा वापरल्यामुळे द्वारा सुद्धा अजिबात दिसत वगैरे नाही। तर या ठिकाणी बघा आपल्या सर्व शिलाई मारून झालेल्या आहेत। तुम्ही आडव्या सुद्धा मारू शकते, अशा उभ्या बॉक्स तयार करू शकते। कडचं एक्स्ट्राचं असेल ते आपण कट करून टाकायचं। इथं बघा चेन घेतलेली आहे, चेन सुद्धा तुम्ही मॅचिंगची वापरू शकते। माझ्याकडे नाही होती म्हणून मी बघा हीच घेतलेली आहे। बघा इथं चेन आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची। बघा अशा आजच्या साईडने फोल्ड करायची, तिथे शिलाई बसते नाही माझ्याकडून। आणि एक दाबटी देऊन घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आजच्या साईडने पलटी करून म्हणजे आपली चेन पण व्यवस्थित बसली जाते, फिनिशिंग पण खूप छान येते। खूप सोपी पद्धत आहे, कोणाला पण जमेल। आता बघा दुसरा भाग आहेत ना, याच्यावर त्याचं ठेवून घ्यायचं आहे। चेन सुईचे आहे, वरती कापड ठेवायचं, अर्धा इंच तिकडे सोडायचं असं चेनवरती कडेला हे बघ शिलाई मारून घ्यायची अशी। आता इथं बघा आपण चेन ओपन करून घेऊ आणि त्याच्यावर सुद्धा आपण एक दाबटी ठेवून घ्यायची आहे। बघा तुम्हाला दिसत असेल किती फिनिशिंगमध्ये आपली चेन बसलेली आहे। आता पुन्हा बघा चेन बंद करून घ्यायची आहे। सर्वात अगोदर बघा इथं आपल्याला काय करायचं आहे, सेंटर काढून घ्यायचं आहे। चेनीचं सेंटर काढून घ्यायचं बघा असं। सेंटर काढल्यानंतर आपण काय करायचं आहे,
चेन व्यवस्थित बंद करून घ्यायची, दोन्ही पण साईडने सेंटरवरती ठेवायची आहे अशी. आता एक स्ट्रीप तयार करून घेऊ आपण. इथं बघ कापड घेतलेलं आहे मी. इथं 2 इंच असं कापड घ्यायचं आपल्याला, फोल्ड करायचं, एक बारीक स्ट्रीप तयार करायची 5 इंचाची. इथे बघा आपण 2 स्ट्रीप तयार करून घेऊ. सेंटरवरती ठेवायची आहे बघा चेनीच्या खालती अशी. व्यवस्थित सरळ अशी शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्राची जी चेन आहे ती कट करून टाकली, डबल शिलाई मारून घेतली. बघा किती सुंदर. एका साईडने आपण फोल्ड केलं, त्याच्यामुळे आपण इथं पायपिंग वगैरे करायची गरज नाही तिथं त्या साईडला. इथं सुद्धा बघा स्ट्रिप ठेवून घेतलेली आहे आणि सरळ शिलाई मारायची. इथं सुद्धा एक्स्ट्राची चेन वगैरे व्यवस्थित कट करून सारखं व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची. आता या साईडने बघा आपण दोरे वगैरे निघतील म्हणून आपण इथं स्ट्रिप लावायची आहे. पण त्या अगोदर आपण इथं बघा असे 2-2 इंचाचे 4 पण साईडला बॉक्स तयार करून घ्यायचे. खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे. टाकाऊपासून टिकाऊ खूप सुंदर अशी आपली बघा बॅग तयार होणार आहे. असं मोठं असं ऑर्गनायझर. बघा 4 पण साईडला आता कट करून घ्यायचं असंच. आता या साईडला बघा आपण स्ट्रीप लावून घेऊ, कारण एका साईडला आपण फोल्ड केलं त्याच्यामध्ये दोरे वगैरे निघणार नाही. या एका साईडला आपण फिनिशिंग करून घेऊ सुंदर अशी. एक पट्टी घ्यायची आणि अशी डबल फोल्ड करायची. आता इथं गरज नाही म्हणून दाखवलं का. हे बॉक्स आता व्यवस्थित पकडायचे आणि शिलाई मारून घ्यायची आपल्याला, सारखे पकडायचे. दुसरा पण बॉक्स सेम आपल्याला 4 बॉक्सला शिलाई मारून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा शेवटचा बॉक्स आहे, याला सुद्धा आपण शिलाई मारून घेऊ. मग पूर्ण याला शिलाई मारून झाली आहे. आता इथं सुद्धा आपण परत स्ट्रीप कट करायचे आहे छोट्या छोट्या. आणि जिथं आपण आता हे बॉक्स तयार केले ना त्याला या पद्धतीने बघा असं फोल्ड करून ना पायपिंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपले दोरे वगैरे निघणार नाही. फिनिशिंग पण खूप छान दिसते. कुठेही धागे वगैरे बॅगच्या आत दिसणार नाही. हे बघा आता 4 पण साईडला करून घेतले बघा. इथं मी ओपन करून दाखवते तुम्हाला याचा लुक कसा आला आहे ते. या ठिकाणी खूप असं मस्तपैकी मोठ्या साईजचं आपलं हे ऑर्गनायझर तयार झाला आहे. मेकअप बॉक्स बघा किती सुंदर झाला आहे. याचा लुक पण तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये म्हणजे भरपूर असं सामान आपलं मेकअपचं मावू शकतं आणि दिसायला पण बघा किती सुंदर दिसतं. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती. बघा इतकी सोपी पद्धत आहे, कोणी पण बनवू शकतं. काहीच अवघड नाही याच्यामध्ये. नवीन शिकणाऱ्या ताईसुद्धा सहज बनवू शकतील. हे असे आपण सेलसुद्धा करू शकतो बघा घरी बनवून ना. तुमच्याकडे ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी गिऱ्हाईक येत असेल तर बघा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मेकअप बॉक्स